एक मराठा लाख मराठाचा जयघोष करत पाथर्डी गाव येथे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला यश आल्याने समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने शिवसेना विभाग प्रमुख त्र्यंबक कोंबडे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी गाव येथे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबई येथे असलेले शिवसेना विभाग प्रमुख त्र्यंबक कोंबडे, रामा जाचक, अंबादास जाचक, सदाशिव जाचक, विश्वनाथ मुंडे, दामू चव्हाण हे मुंबई येथून पाथर्डी गाव येथे येतात। समस्त मराठा बांधवाच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मिठाई वाटून आनंद करीत जल्लोष साजरा करण्यात आला। या प्रसंगी गावातील सोसायटीचे अध्यक्ष खंडेराव धोंगडे, शिवसेना उपाध्यक्ष धनंजय गवळी, सुनील कोथिमिरे, डॉक्टर पुष्पा पाटील नवले, चंद्रबान कोंबडे, संजय जाचक, अशोक कोंबडे, मंगेश धोंगडे, चेतन कोथिमिरे, दीपक धोंगडे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच गावातील मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारत देशामध्ये ऐतिहासिक असा दिवस उजाडला, सोन्याचा दिवस उजाडला। आज मराठी समाजाला आरक्षण मिळालं, अतिशय आनंदाचा व उत्सवाचा दिवस। पाथर्डीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर जरांगे पाटलांची गर्जना झाली आणि जरांगे पाटलांना पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण प्रतिसाद मिळाला आणि आपल्या सगळ्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालं। हा सोन्याचा दिवस आम्ही कधी विसरू शकत नाही आणि टिकल असं आरक्षण मिळालं म्हणून जरांगे पाटलांचं पूर्ण महाराष्ट्रातून स्वागत करण्यात आलंय। तसंच पाथर्डी गावातून जल्लोषात स्वागत झालं आणि आम्हाला आरक्षण मिळाल्याबद्दल जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा त्रिवार अभिनंदन करतो। थांबतो। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, एक मराठा, एक मराठा, तुमचा आमचा नाता काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। क्षत्रिय कुलावंतस्य सिंहासनाधीश्वर योगी राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजमाता जिजाऊ की जय। धर्मवीर संभाजी राजे की जय। आज कायद्याच्या चौकटीत राहून, संविधानाच्या नियमात राहून कुठलाही धर्मवाद, जातीवाद न करता अतिशय आपुलकीचं आणि सर्वांच्या हिताचं असं सर्व कन्स्ट्रक्टिव्हरित्या काम करणारे आपले मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि रोल मॉडेल त्यांनी मराठा आक्रमक योद्धा आरक्षण आणलेलं आहे। मराठा सर्व युवांसाठी अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने सोनेरी पर्वाची सुरुवात झालेली आहे। मराठा समाजातील सोनेरी दिवस आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी, सर्वांसाठी तसेच शिक्षणासाठी अतिशय सुंदर सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा एक सोनेरी पर्व सुरू झालेला आहे। जरांगे दादांचं जर कामाचा आढावा घेतला तर त्यांचा जन्म हा बीड जिल्ह्यात मातोरी गावात झाला आहे। शिक्षण 12वी पर्यंत आहे। जरांगे दादांनी 2011 पासून शिवबा संघटना सुरू केली। 2012-13 मध्ये जायकवाडीमध्ये त्यांनी डाव्या कालव्यामधून शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केलं, पाणी प्रश्न सोडवला। तसेच 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य विनंती मोर्चा काढला। 2016 मध्ये त्यांनी बीड जिल्ह्यात नगद नारायणगडावर 500 फूट उंचीचा भगवा उभारला। तसेच 2021 मध्ये साष्टी पिंपळगाव येथे त्यांनी 3 महिने आंदोलन करून ज्या आरक्षणमध्ये मृत पावलेल्या नागरिकांसाठी शासकीय मदत मिळवली, असे जरांगे पाटील ज्यांनी शिक्षणासाठी, शेतकऱ्यांसाठी स्वतःची जमीन विकली, असे योद्धा पुन्हा ह्या महाराष्ट्रात होणे नाही। छत्रपती शिवरायांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत त्यांच्या अनुयायी म्हणून आपण मनोज जरांगे पाटील यांच्याकडे बघतो। आज 5 महिन्याचा जो संघर्ष आहे त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी समाजाचं सोनेरी पर्वाची सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा मी संपूर्ण भारतीय नागरिकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील दादांचे सर्व मराठा समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते। दादा, हे तुमचे उपकार आम्ही कधीच जन्मात विसरू शकणार नाही। इतकं मोठं तुम्ही आम्हाला अतिशय मोलाचं असं आरक्षण आमच्या पदरात पाडलेलं आहे आणि सोनेरी पर्व तुमच्यामुळे सुरू झालेलं आहे।
एवढे बोलून मी माझे 2 शब्द नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.